एलपीजी, सीएनजी आणि एलएनजी या तिन्ही गॅसेसमध्ये नेमका फरक काय आहे? चला पटकन समजून घेऊया. हाच प्रश्न अनेकांना पडतो. चला तर याचं उत्तर सोप्या भाषेत समजून घेऊया. सुरुवात करूया एलपीजी पासून. आपल्या सगळ्यांच्या स्वयंपाकघरातला ओळखीचा लाल सिलेंडर. एलपीजी म्हणजे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. हा पेट्रोल डिझेल बनवताना एक उपोत्पादन म्हणून मिळतो. यात मुख्यत्वे प्रोपेन आणि ब्युटेन हे वायू असतात. सिलेंडरमध्ये तो द्रव रूपात साठवलेला असतो. आणि हो, एलपीजी हवेपेक्षा जड असतो, त्यामुळे गळती झाली तर तो जमिनीवरच पसरतो. आता बोलूया सीएनजी बद्दल, म्हणजे आपल्या गाड्या आणि रिक्षांना चालवणारं इंधन. सीएनजी म्हणजे कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस. नावाप्रमाणेच नैसर्गिक वायूला कॉम्प्रेस करून बनवतात. यात मुख्य घटक मिथेन असतो आणि हा सर्वात स्वच्छ जीवाश्म इंधनांपैकी एक मानला जातो. हा तब्बल 200 ते 250 बार इतक्या प्रचंड दाबाखाली साठवतात. विचार करा. एलपीजीच्या अगदी उलट, सीएनजी हवेपेक्षा हलका असल्यामुळे गळती झाल्यास लगेच हवेत पसरतो. आणि आता तिसरा गॅस एलएनजी. हा जागतिक ऊर्जेचा एक मोठा खेळाडू आहे. एलएनजी म्हणजे लिक्विफाईड नॅचरल गॅस. हा पण नैसर्गिक वायूच, पण याला थंड करून द्रव बनवतात. मोठमोठ्या जहाजांमधनं गॅसची वाहतूक करण्यासाठी याचा प्रामुख्याने वापर होतो. किती थंड? तर उणे 162°C. प्रचंड थंड. यामुळे वायूचं आकारमान तब्बल 600 पटींनी कमी होतं, म्हणूनच वाहतूक सोपी होते. चला तर मग तिन्हीमधले मुख्य फरक एकाच ठिकाणी पटापट बघूया. हे बघा, मुख्य घटक, साठवण पद्धत आणि वापर, तिन्हीमध्ये किती मोठा फरक आहे. तर मग आज आपण काय शिकलो? हे 5 महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. एलपीजी घरात, सीएनजी गाडीत आणि एलएनजी उद्योगात. सोपं आहे ना? आता पुढच्या वेळी कोणी विचारलं तर तुम्हाला या तिन्हीमधला फरक नक्कीच सांगता येईल.